महाराष्ट्र विधानसभा के अंतिम दिन हुए पलटकर आभार विवाद को लेकर अब मामला विधानसभा की हक भंग समिति तक पहुंच गया है। इस संबंध में समिति अध्यक्ष और विधायक नरेंद्र भोंडेकर ने अहम जानकारी साझा की है। उन्होंने बताया कि विधानसभा अध्यक्ष ने इस घटना को गंभीरता से लिया है और इसे हक भंग समिति को सौंपा है। पिछले सप्ताह हमारे समिति के पास 2 प्रकरण आए हैं। भोंडेकर ने बताया कि दोनों विधायकों को 15 दिनों में अपना पक्ष रखने के लिए नोटिस भेजी गई है। इसी के तहत फिलहाल उन्हें सिर्फ सुनवाई का अवसर दिया गया है ताकि आगे की कार्रवाई के पहले निष्पक्ष राय बनाई जा सके। भोंडेकर ने बताया कि इस पूरे मामले में 288 विधायकों की सुरक्षा का सवाल भी जुड़ा हुआ है, इसलिए मुंबई पुलिस आयुक्त को भी कल 6 अगस्त को होने वाली समिति बैठक में बुलाया गया है। उन्होंने कहा, हमें जानकारी मिली है कि कुछ लोगों पर आपराधिक मुकदमे दर्ज है। ऐसे में उनकी पार्श्वभूमि की जांच जरूरी है। कहीं ये पूरा घटनाक्रम किसी बड़ी साजिश या हिंसक इरादे का हिस्सा तो नहीं, इसकी भी जांच की जाएगी। नरेंद्र भोंडेकर ने स्पष्ट किया कि चूंकि दोनों विधायकों को 15 दिन का समय दिया गया है, इसलिए वे कल की समिति बैठक में उपस्थित नहीं होंगे। समिति पहले उनके लिखित जवाब की प्रतीक्षा करेगी, उसके बाद ही किसी ठोस निर्णय पर पहुंचेगी। ये मामला दोनों विधायकों के बीच का आपसी विवाद है, इसलिए समिति ने औपचारिक प्रक्रिया के तहत दोनों को पहले नोटिस जारी किया है। विधान भवनाची हक्कभंग समितीची उद्या बैठक आहे आणि मागच्या अधिवेशनमध्ये जे शेवटच्या दिवशी मारहाण झाली, शिवेगाळ झाली, त्याच्यावरती माननीय अध्यक्षांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या दखलीचा त्यांनी हक्कभंग समितीकडे सुपूर्द केलेला आहे आणि मागच्याच आठवड्यामध्ये हक्कभंग समितीकडे आमच्याकडे तो प्रकरण आलेला आहे। त्या संदर्भात आम्ही दोन्ही आमदारांचं काय म्हणणं आहे असं 15 दिवसाचं नोटीस त्यांना आम्ही दिलेलं आहे आणि इतकंच नाही तर काही लोकांवरती पोलीस स्टेशनवरती गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत, तर त्यांच्या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांनी, कारण हा प्रकरण विधानसभेशी संबंधित असल्यामुळे 288 आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे आम्ही मुंबई सीपींना पण बोलवलेलं आहे उद्या, की हे जे काही गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांची जे पार्श्वभूमी काय आहे, कारण काही लोकांवरती क्रिमिनल केसेस आहे असं आम्हाला माहिती पडतंय, तर त्या सगळ्या पार्श्वभूमी काही हेतुपुरस्कर तर नव्हतं, हा सगळं काही मोठं घातपात तर नव्हतं, ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशीसाठी कोणत्या स्टेजला आहे म्हणून आम्ही मुंबई आयुक्तांना पण बोलवलं आहे आणि त्या संबंधित डीसीपी असतील किंवा विधान भवनाचे मुख्य सुरक्षा कर्मचारी असतील, या सगळ्यांना आम्ही आढावासाठी बोलवलेले होते। आमदारांना आव्हाड आणि पडळकर यांना जे नोटीस बजावली त्यात काय नमूद करण्यात आलं, काय खुलासा मागितला? नाही, हे दोघांच्या आपसातलं काहीतरी वाद होता आणि हे दोघांच्या कार्यकर्त्यांच्या आपसामध्ये वाद असल्यामुळे साधारण समिती दोघांना पहिले संधी देते का काय त्यांचं म्हणणं काय, कारण एखादा निष्कर्षवरती जायचं असेल तर दोघांचं मत ऐकून घेण्याचा समिती प्रयत्न करते आणि म्हणून एक फॉर्मॅलिटी म्हणून ते समितीने पत्र दिलेलं आहे, नोटीस दिलेला आहे आणि तो आल्यानंतर आपण पुढे त्याचा काय करायला पाहिजे, एक कंटिन्यू करायला पाहिजे का निर्णय द्यायला पाहिजे, तर त्याच्यावर आपण ठरवू। हो, नक्कीच उद्याच्या मीटिंगमध्ये नाही राहणार, त्यांना दोन्ही आमदारांना 15 दिवसाचं नोटीस दिलेलं आहे आणि उद्याच्या बैठकीमध्ये मुंबई आयुक्त, डीसीपी आणि मुख्य सुरक्षा रक्षक हे राहतील।